स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा विथ निकुराज चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत, जर संक्रांत आणि एकादशी एकत्र आली तर काय करावे। हिंदू धर्मांमध्ये संक्रांत आणि एकादशी या दोन्ही तिथी अत्यंत पवित्र मानल्या जातात। पण जर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्या तर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण काय करावे। उपवास कोणाचा करावा, दान कशाचे करावे, पूजाविधी कसा करावा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संक्रांत म्हणजे काय? संक्रांत म्हणजे सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे संक्रांत। त्या दिवशी दान, स्नान, सूर्यपूजा यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो। आता एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजेच भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली तिथी। या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग यांना फार मोठे पुण्य प्राप्त होते। आता संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यास त्याचे नियम काय आहे? जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिले जाते। मुख्य म्हणजेच उपवास हा एकादशीचाच असावा आणि एकादशीलाच करावा। संक्रांतचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात बसवायचे। आता उपवास कसा करायचा? निर्जळ उपवास शक्य असल्यास सर्वोत्तम, शक्य नसेल तर फलाहार, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावी। साबुदाणा, फळे, दूध, ताक चालतं। दिवसभर रामकृष्ण हरीचा नामस्मरण करावे, पांडुरंग विठ्ठलांचा जप करावा, हरिपाठ म्हणावे। पूजाविधी कशी करावी? सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान, सूर्यदेवांना अर्घ्य, देवघरात दिवा लावावा, नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूची पूजा करावी, तुळशीपत्र अर्पण करावे, पंचामृत, अभिषेक आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम जप, अभंग कीर्तन म्हणावे। दान कशाचे करावे? संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यास दानाचे पुण्य दुप्पट मिळते। दानासाठी उत्तम वस्तू तीळ, गूळ, उबदार कपडे, तांदूळ, अन्नदान, गौदान। दान करताना मनात एकच भावना ठेवा, हे प्रभू, माझ्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भक्ती नांदो। मग या दिवशी काय करू नये? तांदळाचे सेवन, मांस, मद्य सेवन, भांडण, नकारात्मक बोलणे, खोटे बोलणे, देवाची निंदा या गोष्टी टाळावे। विशेष या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशींचे पुण्य देतो। संक्रांतचे दान दारिद्र्य नाश होतो। विठ्ठल नामस्मरण जीवनातील अडथळे दूर करते। 2026 मध्ये संक्रांत आणि एकादशी एकत्र येणे हे फारच दुर्मिळ योग आहे। हा दिवस वाया घालवू नका। नामस्मरण, उपवास, दान आणि भक्तीने आपले जीवन पवित्र करा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नव्या भक्तिमय यात्रेत। पांडुरंग विठ्ठल, जय हरी विठ्ठल।